नमस्कार, मी उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, मी कॅनव्हास घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीस आणि अस्तर कट करून घेतलेला आहे. तर बघूया आपण याची उंची. तर बघा, याची उंची घेतलेली आहे मी 14.5. तर बघा, ही 13.5 इंच उंची आहे आणि 1 इंच त्याच्यामध्ये प्लस मिळून घेतलेला आहे, म्हणजे 14.5. तर बघा, घडी घेतलेली आहे 10.5ची, शोल्डर घेतलेला आहे 5.25 आणि मोंढा घेतलेला आहे 5.5 आणि 1.5 इंच इथं मोंढ्यामध्ये आकार दिलेला आहे आणि कट करून घेतलेला आहे. तर बघा, गळ्याची रुंदी घ्यायची आपल्याला 2.25ची, तुम्ही 2.5 पण घेऊ शकता. गळ्याची उंची घ्यायची आपल्याला 9 इंच, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त उंची करू शकता. तर बघा, इथं 2.5 घ्यायचं आहे आणि याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, एकदम अगदी सोपी पद्धतीमध्ये मी सांगत असते. तर बघा, असं आपल्याला पानगळा घ्यायचा आहे. पानगळा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तर बघा, जसं तुम्हाला समजेल तसं एकदम सोप्या पद्धतीत सांगत असे, तुम्ही नक्की बघत जा. मी 1 टक्स पण कट करून दाखवलेलं आहे आणि बोटनेकमध्ये पण बोटनेक डिझाईन पण दाखवलेली आहे, ते पण तुम्ही नक्की बघा, एकदम अगदी सोप्या पद्धतीमध्ये. तर बघा, आपल्याला कॅनव्हास घ्यायचा आहे आणि आपल्याला अस्तर लेवल उंचीने घ्यायचं आहे आणि हे बघा, या पद्धतीने बंद बाजू आपल्या साईडने ठेवायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे पेनाने. तर बघा, बंद बाजू आपल्या साईडने ठेवायचं आहे आणि खुली बाजू जिथं आपण गळ्याला आकार देतो आहे तिकडच्या बाजूने खुली बाजू ठेवायची आहे. तर बघा, या पद्धतीने आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि 1.25 इंच किंवा 1.5 इंच आपल्याला परत मार्जिन सोडून अशी खडूने आकार देऊन घ्यायचा आहे, परत पानगळा मोठा. तर बघा, पेनाने पण आपल्याला परत मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला कापायला पण आणि जोडायला पण एकदम सोपं जातं. तर बघा, पेनाने पण मी मार्किंग करून घेतलेली आहे. तर बघा, मी 1.25 इंच घेतलेला आहे, तुम्ही 1.5 इंच पण घेऊ शकता. तर बघा, आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, हाताने एका साईडनं आपल्याला दाबून ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही पिना पण लावून घेऊ शकता. तर बघा, या पद्धतीने आपण जी पेनाने मार्किंग करून घेतलेली आहे गळ्याची, तर बघा, या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तर बघा, कट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला ब्लाऊज पीसाचं कापड घ्यायचं आहे. तर बघा, ते उलटं ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यावरती पिना पॅक करून घ्यायची आहे. तर बघा, आता आपल्याला अशी गोल जे आपण पानगळा घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित आपल्याला आता अशी सगळ्याकडून टिप मारून घ्यायची आहे, काठोकाठ थोडंसं कॅनव्हास दबन असं या पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, इकडच्या साईडने पण आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि पिना काढून घ्यायची आहे. तर बघा, आता आपल्याला काठोकाठ एकदम कट करून घ्यायचं आहे. तर बघा, काठोकाठ एकदम कट करून घेतल्याने एकाच्या साईडने पण आपल्याला काठोकाठ कट करून घ्यायचं आहे. तर बघा, काठोकाठ आपल्याला कट का करायचं आहे की आपण याला पायपिंग करणार आहोत. तर बघा, तुम्हाला पायपिंग नसली करायची तर तुम्ही 1/2 इंच हे जे सोडलेलं होतं मी 1/2 इंच तसं सोडायचं आणि आतमध्ये याच्यामध्ये दाबून द्यायचं. तर बघा, मी तिरकं कापड काढून घेतलेलं आहे पायपिंगसाठी आणि त्याच्यावरती आपल्याला आता अशी कडाला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, मी अखंड घेतलेला आहे. तुम्ही नसलं कापड जास्त तर तुम्ही जॉईंट पण करून घेऊ शकता पायपिंगला. तर बघा, धागे वगैरे कट करायचे आहे आणि आता आपल्याला हे उलटं ठेवून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला जे मोकळं काठ आहे तिकडच्या साईडने आपल्याला याला टिप मारीत चालायचं आहे. तर बघा, या पद्धतीने अशी केली तर एकदम पायपिंग एकदम सुंदर पायपिंग येते. आणि तुम्ही जे गोल गळ्याला किंवा पान गळ्याला पण पायपिंग करता तर या पद्धतीनेच पायपिंग केली तिरकं कापड काढून तर एकदम सुंदर अशी पायपिंग होती. खेचल्या वगैरे अजिबात होत नाही, घडी वगैरे पण पडत नाही, झोळ वगैरे पण नाही. तर या पद्धतीने आपल्याला कापड काढायचं आहे. तर बघा, याचं आपल्याला काठोकाठ आपल्याला दाबीत चालायचं आहे. थोडं जे कॅनव्हास पण दाबला गेला पाहिजे आणि जी आपण पायपिंगचं कापड घेतलेलं आहे ते पण दाबलं गेलं पाहिजे. तर बघा, व्यवस्थित आपण आता हे टिप मारून घेतलेली आहे. याच्यावरती आपल्याला छोटे छोटे कट मारायचे आहे, झोळ वगैरे पडणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला याच्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे. तर बघा, याच्यावरती छोटे छोटे कट मारून झाल्याच्या नंतर कट मारून झाल्याच्या नंतर तर आपल्याला आता हे सोयीचं कापड करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला ही पायपिंग अशी आतमध्ये दाबीत चालायचं आहे आणि पायपिंग करीत चालायचं आहे. एका हाताने इकडचं कापड त्याच्यामध्ये ढकलायचं आहे आणि इकडून पायपिंगचं कापड ढकलायचं आहे आणि टिप मारायचं आहे. एकदम सुंदर पायपिंग होती या पद्धतीने केली तर.
तर बघा तुम्हाला डिझाईन मी जे अपलोड केलेली असती ती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करत जा, कारण व्हिडिओ काढायला खूप मेहनत लागते. तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुम्हाला पहिली पडेल. तर बघा आता आपल्यावाली पायपिंग करून झालेली आहे. धागे वगैरे कट करून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित. तर बघा पायपिंग झालेली आहे. आता घेतलेलं आहे आपण अस्तर आणि ब्लाऊज पीस. तर बघा ब्लाऊज पीस आपल्याला हे सोयीचं ठेवून घ्यायचं आहे. आपल्याला आता कमरेला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा कमरेला अर्धा इंचाने अशी आपल्याला टिप मारीत चालायचं आहे कमराला. तर बघा तुम्ही याला विदाऊट पट्टी पण लावू शकता, कंबरपट्टी. तर बघा आतमध्ये ढकलून द्यायचं आहे आणि याच्यावरती आता आपल्याला दाब टीप मारायची आहे. तर बघा याच्यावरती दाब टीप मारून घेतल्याच्या नंतर हाताने व्यवस्थित आपल्याला असं संवान हाताने धरीत चालायचं आहे आणि याच्यावरती पूर्ण याच्यावरती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. झोळ वगैरे अजिबात पडला नाही पाहिजे. तर बघा या व्यवस्थित आता आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर परत आपल्याला एक कमरेला अजून एक अर्धा इंचावरती अशी टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे एकदम व्यवस्थित फिनिशिंग येते. तर बघा आता हे उरलेलं जे कापड आहे ब्लाऊज पीसाचं आपल्याला ते काठोकाठ अस्तर लेवल कट करून घ्यायचं आहे आणि गळ्याचं पण आपल्याला अस्तर लेवल काठोकाठ एकदम कट करून घ्यायचं आहे. तर बघा कट करून झालेला आहे. तर बघा एकदम सुंदर आपला गळा झालेला आहे. तर बघा तो पॅच आपण बनवून घेतलेला आहे तो आपल्याला असा मध्यातून ठेवून घ्यायचा आहे आणि पिना पॅक करून घ्यायची आहे, म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही. तर बघा मी पिना पॅक करून घेतलेला आहे. आता आपल्या याच्यावरती आपल्याला अशी टीप मारीत चालायचं आहे, म्हणजे हे आपला जो पॅच बनवलेला आहे तो आपल्या ब्लाऊजला एकदम पॅक होऊन जाईल. तर बघा या पद्धतीने आपल्याला फक्त गळ्याचं जे आहे तेच पॅक करायचं आहे. तर बघा पॅक करून झाल्याच्या नंतर आता पिना वगैरे काढून घ्यायची आहे. तर बघा मी परत तिरकी पायपिंग काढून घेतलेली आहे. ती पहिली आपण तशी पायपिंगसाठी कापड तयार केलं होतं तसंच सेम आपल्याला काठाला अशी टीप मारीत चालायचं आहे एका साईडने थोडंसं दाबून. तर बघा टीप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हे उलटं ठेवून घ्यायचं आहे. जे उरलेलं कापड आहे ते कट करून टाकायचं आहे पॅचचं. तर बघा आपल्याला आता हे असं याच्या लेवल ठेवून घ्यायचं आहे. आपण जशी पहिली पायपिंग केली ती सेम त्याच पद्धतीने आता आपल्याला टीप मारीत चालायचं आहे. जी पायपिंग आहे पायपिंगचं कापड ते थोडंसं बाहेर आलं पाहिजे अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे थोडंसं कापड दाबून. तर बघा इथं जे कोपरा आहे पानगळ्याचा तिथं थोडीशी सुई आपल्याला खाली थांबून ठेवायची आहे आणि व्यवस्थित इथं घडी पडन अशी व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे तिचं जे घडी मारल्या जाईल तिथं आपलं व्यवस्थित पायपिंग आली पाहिजे त्याच्यामुळं. तर बघा व्यवस्थित आपल्याला आता ही टीप मारून घ्यायची आहे आणि उरलेलं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. परत याच्यावरती पण आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे. तर बघा छोटे छोटे कट मारून झाल्याच्या नंतर तर बघा हे असं आपल्याला असं आतमध्ये इकडचं कापड ढकलून घ्यायचं आहे आणि इकडच्या साईडने पायपिंगचं कापड त्याच्यावरती ठेवून आपल्याला अशी एकदम व्यवस्थित असा हाताने संवान करून घ्यायचं आहे आणि टीप मारीत चालायचं आहे. एकदम सुंदर अशी पायपिंग तयार होते. तर बघा मी पूर्ण पायपिंग आता तयार करून घेत आहे. तर बघा असं ढकलत द्यायचं आहे आणि व्यवस्थित पायपिंग करून घ्यायची आहे. तर बघा काल पण मी पोटली ब्लाऊज डिझाईन टाकलेलं आहे, ते पण तुम्ही नक्की बघा. एकदम सुंदर अशी पोटली डिझाईन टाकलेली आहे पंचकोनीमध्ये. आणि बाईला पण मी पोटली डिझाईन टाकलेली आहे, पण ती मी दाखवलेली नाही आहे, फक्त पाठीमागचा गळ्याची डिझाईन दाखवलेली आहे एकदम सुंदर अशी सोप्या पद्धतीमध्ये. ती पण तुम्ही नक्की बघा. तर बघा याची पायपिंग तयार झालेली एकदम सुंदर हाताने व्यवस्थित करून घ्यायचं आहे. इकडची बाजू ओपन आहे. तर बघा इथं मी थर्माकॉल घेतलेले आहे. तर बघा आता आपल्याला थोडेसे चौकोनी कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने आपल्याला या असे चौकोनी कापड कट करून घ्यायचे आहे. तर बघा सुई धागा घ्यायचा आहे आणि आपल्याला धाग्याला खालच्या साईडनी गाठण मारून घ्यायची आहे. तर बघा याच्यामध्ये आपल्याला थर्माकॉल घालून घ्यायचा आहे. तर बघा थर्माकॉल घातल्याच्या नंतर हाताने एकदम व्यवस्थित संवान घ्यायचं आहे. सुई धागा घ्यायचा आहे आणि एकदम पक्क आपल्याला हाताने पण आणि इकडच्या धाग्याने पण एकदम व्यवस्थित पक्क करायचं आहे 4-5 वेळेस आणि याला साडी गाठण अशी मारून घ्यायची आहे, म्हणजे एकदम व्यवस्थित हे पक्क होतं, सटकणार वगैरे नाही, अजिबात पक्की पोटली तयार होती. तर बघा धागा वगैरे कट करायचा आणि हे थोडंसं कापड पण कट करून घ्यायचं आहे. तर बघा मी परत एक अजून तुम्हाला दुसरं पण बनवून दाखवत आहे. तर बघा अशी पोटलीमध्ये थर्माकॉल घ्यायचा आहे, एकदम पक्क हाताने ठेवायचं आहे आणि याला साईडनी
धाग्याला गाठण बांधून घ्यायची आहे आणि एकदम हाताने पक्क इकडून पण धरायचं आणि व्यवस्थित इकडून साडीगाठ एकदम गोल गोल आपल्याला फिरून घ्यायचा आहे धागा आणि साडीगाठ बांधून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित पक्क. तर बघा एकदम व्यवस्थित पोटली अशी तयार होती. धागा वगैरे कट करून टाकायचा आहे आणि थोडंसं कापड पण कट करायचं आहे. तर बघा अशाच पोटल्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहे. तर बघा मी भरपूर अशा पोटली बनवून घेतलेल्या आहे. तर बघा इथं मी जी आपली ओपन जागा आपण ठेवलेली होती पॅच गळ्याची, तर बघा त्याच्यामध्ये असं साईडनी कापड आपल्याला ते पोटलीचं घालून घ्यायचं आहे. पोटली अशी आपली बाहेरून आली पाहिजे या पद्धतीने आपल्याला ठेवीत चालायची आहे. त्याच्यावरती व्यवस्थित आपल्याला पक्की टीप मारून घ्यायची आहे. तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी पोटली आपल्याला पोटलीचा पाठीमागचा भाग आतमध्ये घालायचा आहे आणि पोटलीचा भाग आपला बाहेरून आला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला टीप मारीत चालायचं आहे. अशी ठेवून व्यवस्थित दमादमाने करायचं आहे, पण व्यवस्थित फिनिशिंग वगैरे घ्यायची आहे आपल्याला. तर बघा व्यवस्थित आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे आणि टीप मारीत चालायचं आहे. तर बघा आता आपण थोडंसं लावून घेऊया. तर बघा पुढं लावून घेतल्याच्या नंतर परत सेम याच पद्धतीने आपल्याला पूर्ण याच्यावर अशीच डिझाईन बनवून घ्यायची आहे. थोडीफार पोटली कमी पडली तर परत आपण बनवून पण घेऊ शकतो. तर बघा व्यवस्थित आता आपण ह्या सगळी पोटली लावून घेतलेली आहे. तर बघा व्यवस्थित पोटली लावून घेतल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं जे कापड उरलेलं होतं काठोकाठ ते आपण कट करून घेतलेलं आहे. तर बघा एकदम सुंदर आपली डिझाईन तयार झालेली आहे. तर बघा आपल्याला पाठीमागचा टक्स घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे पक्का. दोन्ही साईडने आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे पाठीमागचा. तर बघा टक्स मारून झालेला आहे. तर बघा टक्सची मध्यातून आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे. तर बघा पाठीमागचा टक्स आपला तयार झालेला आहे. तर बघा आपण चौकोनी कापड घेतलेलं आहे आणि त्याची अशी घडी घालून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अशी टीप मारून तर बघा आपल्यावाले एकदम सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे. तर बघा याच पद्धतीने आपण दुसरं पण लटकन तयार करून घेऊया. तर बघा आपला ब्लाऊज एकदम रेडी झालेला आहे आणि मी पूर्ण रेडी करून घेणार आहे ब्लाऊज. तर बघा पोटली डिझाईन बाईला पण टाकलेली आहे, पाठीमागून पण एकदम सुंदर अशी डिझाईन झालेली आहे. कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.